एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा सुरू आहे। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी चर्चा केली आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अंतिम चर्चा होणार आहे। मुंबई महापालिका जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब आज होणार आहे। खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती दिली आहे। मुंबई महापालिका निवडणूक या ठिकाणी चुरशीची मानली जाणार आहे। जागा वाटपासंदर्भात आज चर्चा होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा ही सुरू आहे। तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अंतिम चर्चा झाल्यानंतर जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे। तर आज किती कुणाला महायुतीमध्ये जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। काँग्रेस कोणत्याही नेत्याचं राजकीय अस्तित्व संपवणारा पक्ष नाही। काँग्रेसमध्ये गेलेल्या प्रशांत जगतापांचा रोख मात्र कुणाकडे असा सवाल केला जातोय। ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून इथं उभा राहिलेलो आहे, त्यावेळेस उद्या काँग्रेस पक्षाने मला जर सांगितलं की प्रशांत जगताप तुम्हाला महापालिकेची निवडणूक लढवायची की नाही या संदर्भामध्ये आमचं म्हणणं ऐकून घ्या, काँग्रेस पक्षाचं मी नक्की ऐकेन। मी काय काँग्रेस पक्ष मला कॉर्पोरेशनचं तिकीट देतोय किंवा इतर काहीतरी नका या ठिकाणी आमिष दाखवतोय म्हणून बिलकुल आलेलं नाही। काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही आणि काँग्रेस कुणाचं राजकीय अस्तित्व संपवणाराही पक्ष नाही असं माझं ठामपणे स्पष्ट आहे। ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेची 3.5 तास बैठक झालेली आहे। 30 प्रभागांवर एकमत झालंय। 3 प्रभागातील जागांवर मात्र अडलेलं आहे। आज रात्री पुन्हा युतीतील वरिष्ठांच्या बैठकीची शक्यता आहे। ठाण्यात सुद्धा या ठिकाणी तोडगा निघालेला नाही। ज्या काही युतीच्या चर्चेमध्ये ज्या काही जागा सोडायच्या त्याच्यावर चर्चा झाली आणि 2-3 प्रभागाचा जो प्रश्न आहे तो आता पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेतील। बऱ्यापैकी मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे आणि नक्कीच युती होईल। युतीची 3री बैठक झाली। त्यांचेही सर्व पदाधिकारी, खासदार, माजी आमदार, माजी नगरसेवक आले होते आणि याच्यामध्ये जी आमची मागची बोलणी झाली होती त्याच्यामध्ये अजून 2 पाऊल पुढे जात आता शेवटचे मला वाटतं शेवटचे 3 प्रभागांमध्ये आता विषय राहिलेला आहे। त्या संदर्भातला निर्णय हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ या संदर्भातला घेणार आहेत। युती झालीच पाहिजे हा जो निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार ठाण्यामध्ये आज 3री बैठक युतीची भाजप कार्यालयात झालेली आहे। जवळजवळ सर्व चर्चा पॉझिटिव्ह आहे। 3 प्रभागांमधले काही जागांसंदर्भात थोडेसे उलटसुलट आमचा मतप्रवाह आहे, परंतु या संदर्भात नेत्यांसमोर बैठकीत, अंतिम बैठकीत यावर तोडगा निघेल ही आम्हाला सुद्धा खात्री आहे। आणि ठाण्यात पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा महायुती म्हणून लढल्या जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।